नमस्कार महाराष्ट्र, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जे काही तुम्ही सगळ्यांनी बघितलं, विशेषतः गेल्या 4-5 वर्षांमध्ये, त्यानुसार काय सांगता येतं? कोण कुणाबद्दल केव्हा काय बोलेल याचा काही भरोसा राहिलेला नाहीये. कुणाबद्दल कुणाला केव्हा प्रेम दाटून येईल, आदर वाटेल आणि कोण केव्हा कुणाला टोमणे हाणेल याबद्दल अजिबात भरोसा राहिलेला नाहीये. आज एका नेत्याच्या नावानं गळा काढणारे उद्या त्यांच्याच नावानं कसे खडे फोडतात याचीही असंख्य उदाहरणं गेल्या 4-5 वर्षात महाराष्ट्रानं बघितलीत. पक्ष बदल, नेतृत्व बदल या सगळ्या नावांखाली सगळं खपवूनही घेतलं गेलं. आपणही सगळं समजून घेतलं, सवयीचं पण करून घेतलं. पण आता मात्र आपले नेते 4 पावलं पुढे गेलेत. आता ते आपल्याला गोंधळात टाकायला लागलेत. म्हणजे झाले असं की आता ते आपल्या नेत्याच्या मानसन्मानासाठी नाही तर विरोधी पक्षातल्या नेत्याच्या मानसन्मानासाठी भांडू लागलेत. विरोधी पक्षातल्या आपल्या नेत्याला दिल्लीमध्ये मानसन्मान मिळाला नाही तर एकदम महाराष्ट्राच्या सन्मानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला लागलेत. म्हणजे महाराष्ट्रात आम्ही आला दिवस एकमेकांची उणीधुणी काढणार, एकमेकांवर येथेच तोंडसूक घेणार, पण दिल्लीत गेल्यावर मात्र आमचा मान राखला नाही तर आम्ही एक होऊन सगळे समोर येणार. बरं, हे सगळं झालंय कुणासाठी? हे सगळं झालंय ठाकरेंसाठी. उद्धव ठाकरे यांना दिल्लीमध्ये योग्य मानसन्मान मिळाला नाही असं म्हणत शिंदेंची शिवसेना आज भलतीच आक्रमक झाली. त्यांना भाजपचीही साथ मिळाली. बरं, या सगळ्यांना उद्धव ठाकरेंच्या कथित अपमानाबद्दल इतकं वाईट वाटलं की शेवटी ठाकरेंच्या नेत्यांना पुढे येऊन अहो आमचा अपमान झालाच नाही असं ठासून ठासून सांगावं लागलं. आता याचे अर्थ काय ते घेऊ समजून, पण आधी प्रकरण काय आहे ते तर समजून घ्या. राजधानी दिल्लीतला हा एक फोटो महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ घेऊन आला. या फोटोमध्ये इंडिया आघाडीचे सगळे नेते दिसतात आणि एका स्क्रीन समोर माईक हातात घेऊन या नेत्यांना संबोधित करणारे राहुल गांधी दिसतात. पण या फोटोमध्ये वादाचा काय मुद्दा आहे? तर वादाचं कारण आहे इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या आसन व्यवस्थेचा क्रम. आणि या वादाच्या केंद्रस्थानी आहेत उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये मागच्या रांगेतली खुर्ची दिली गेली असा आरोप महायुतीच्या नेत्यांनी सुरू केला आणि एका खासगी कार्यक्रमातल्या या फोटोवरून वादाला तोंड फुटलं. या सगळ्याची सुरुवात झाली ती शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांनी. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यानंतर काय अवस्था होते हे तुम्ही बघू शकता. म्हणजे वाघाची शेळी नव्हे तर वाघाचा उंदीर झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. 6व्या रांगेत अहो ज्या मातोश्रीवर तुम्हाला भेटायला अमित शहा पासून सर्व मोठे मोठे नेते येत होते तिथे आज तुमची काय परिस्थिती झाली? तुम्हाला तिथे जावं लागतंय. अहो तुम्ही उरला सुरलेला जो उभाटा पक्ष आहे ना तो जाऊन तुम्ही त्या दिल्लीश्वरांच्या पायावर टाकलाय. त्याच्यामुळे तुम्ही दिल्लीच्या समोर झुकला नाहीये तर तुम्ही सरपटलात असंच म्हणावं लागतं. कुछ भी बच्चों जैसी बातें करने का, लोकसभा के जब इलेक्शन थे तभी भी कॉन्स्टिट्यूशन बदलने वाले ऐसी झूठी बातें लोगों में फैलाई, उसका फायदा लिया. अभी वो उनका जो क्या तरीका था उधर वो विधानसभा के वक्त वो काम में नहीं आया तो अभी नया तरीका उन्होंने ढूंढा है. ये जिन लोगों ने हमें चुन के दिया वो पूरे देशवासी वोटर्स लोगों का ये अपमान कर रहे हैं. इंडिया आघाडीच्या नेत्यांची दिल्लीमध्ये एक बैठक होतीये. लोकसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच इंडिया आघाडीचे सगळे नेते दिल्लीमध्ये भेटतात. उद्धव ठाकरेही 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. गुरुवारी राहुल गांधी यांनी या सगळ्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या अगोदर दुपारी राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदार याद्यांमध्ये घोळ केल्याचा मोठा आरोप केला होता. राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेमध्ये एक प्रेझेंटेशनही दिलं होतं. स्नेहभोजनाच्या आधी बंगल्याबाहेरच्या हिरवळीवर राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांसमोरही मतदार याद्यांच्या घोळाचं प्रेझेंटेशन दिलं आणि त्याच वेळी हा फोटो काढला असावा अशी शक्यता आहे. पण या फोटोवरून भाजपच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरेंना टोले लगावले. सत्ताधाऱ्यांकडून इतकी टीका व्हायला लागल्यावर महाविकास आघाडीचे नेतेही मैदानात उतरले. उद्धवजींना पुढे बसवलं
उद्धवजीचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही. आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमाग, कमल हसन असतील, अमुक असतील, कारण तो स्क्रीन जो असतो सिनेमाचा जेव्हा पहिल्या रांगेत जाऊन तुम्ही पाहता, जब आप पहले लाइन में बैठे हो तो स्क्रीन के साथ आपका जो आई टू आई कनेक्शन होता है उससे आपको तकलीफ होती है. अगदीच बालिश आरोप आहे. इन्फॉर्मल गेट टुगेदर होता, कोणी कुठेही बसलं होतं. मग असं म्हणू का अखिलेश यादव दुसऱ्यात बसले होते आणि प्रोफेसर साहेब पहिल्या रो मध्ये असले, आदरणीय पवार साहेब तिसऱ्या का चौथ्या रो मध्ये. असं काही बसण्याची सिस्टम नव्हती. तो काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता. आम्हाला सहकुटुंब आम्हाला एकत्र जेवण्यासाठी बोलवलं होतं. त्याच्यामुळे त्याच्यात एक प्रेझेंटेशन होतं, ज्याला जिथे वाटलं तिथे तो बसला. तो काय सरकारी कार्यक्रम नव्हता. एकनाथ शिंदे आठवडाभरामध्ये 2 वेळा दिल्ली वारी करतात. उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी पंतप्रधानांची भेट घेतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे याही पंतप्रधानांची भेट घेतात. मग उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जातात. एकाच आठवड्यात दिल्लीमध्ये घडलेल्या या घडामोडी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत की फक्त योगायोग आहे, हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरितच आहे. मग आता या सगळ्या परिस्थितीत उद्धव ठाकरेंच्या आसन व्यवस्थेचा मुद्दा हा खरंच विरोधकांसाठी महत्वाचा आहे की या घडामोडींमधील इतर कोणत्या महत्वाच्या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न आहे, हे कळायला फार काळ जावा लागेल असं वाटत नाही. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आता उद्धव ठाकरेंना एका स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाआधीच्या प्रेझेंटेशनमध्ये कुठली खुर्ची दिली हा मुद्दा एरवी महत्वाचा झाला नसता, पण आता विरोधकांनी त्यावर इतकं तोंडसुख घेतल्यानंतर हा मुद्दा वादाचा बनला. त्यावर उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं सुद्धा आपली भूमिका मांडली, महाविकास आघाडीमधल्या इतर पक्षांनी सुद्धा मांडली. पण प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही. यानंतर 3ही पक्षांचे महत्वाचे नेते, सगळ्यात महाराष्ट्रामधले सर्वोच्च नेते हेही यात आले. मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आणि त्यांना उत्तर देताना आदित्य ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली. आता या 3 मोठ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर नेमक्या काय होत्या तेही बघा. आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले. आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले ते राहिले. त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे. भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्लीसमोर मान झुकणार नाही, दिल्लीसमोर आम्ही काय पायघड्या टाकणार नाही. पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं. पण ठीक आहे, त्याविषयी वाटत नाही. त्यांचा अपमान झालाय, त्यांना जर त्याचं काही वाटत नसेल तर मला काय याच्यावर काय प्रतिक्रिया देणार. खरं म्हणजे ज्यांचा अपमान झालाय, अवमान झालाय, त्यांना त्याचं काय वाटत नसेल तर मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. आणि ज्यांनी स्वाभिमान जेव्हा जे घाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, सोडतात, त्यांना त्याचं काही वाटणारच नाही. काही त्यांच्यात असे असतात की कुठे गेले तरी धक्काबुक्की करून पुढे बसायचं. काल पारंपरिक असं घरगुती वातावरण होतं, आपल्याला माहित असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थिएटरमध्ये तुम्ही पहिल्या रांगेत बसता की शेवटच्या रांगेत बसता? स्क्रीनच्या समोर जवळ किती बसायचं आणि घरगुती वातावरण असताना किती कुठच्या रांगेत बसायचं हा आमचा निर्णय. पण तरी देखील पुन्हा एकदा सांगतो, त्यांना झोमलंय काय, आम्ही कुठे बसलो ते नाही. त्यांना झोमलं हेच आहे की त्यांचं जे निवडणूक आयोग त्यांच्या ऑफिसमधून चालतं त्याला काल राहुल गांधींनी एक्सपोज केलेलं आहे. बघूया आता सगळ्या पक्षांना या सगळ्या संदर्भात काय म्हणायचं आहे, यातले काय महत्वाचे प्रश्न आहेत हे पण आता बघूयात. आणि त्यासाठी आपण चर्चेला सुरुवात करूयात. चर्चेमध्ये आज आपल्याबरोबर सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघजी. वाघ सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार कविताजी. काँग्रेसच्या प्रवक्त्या संगीता तिवारी माझ्यासोबत चर्चेमध्ये सहभागी आहेत. ताई नमस्कार. नमस्ते. नमस्ते ताई. नमस्ते. रुपाली ठोंबरे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या पुन्हा एकदा लक्षवेधीमध्ये माझ्या सोबत आहेत. ताई नमस्कार, आपलंही स्वागत. बरं, रुपाली ताईंशी मला वाटतं आता संपर्क झालेला नाहीये, थोड्या वेळात होईल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या अयोध्या पोळ चर्चेमध्ये आहेत. अयोध्या ताई नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्कार. जय महाराष्ट्र.
आणि शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारेजी काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होतील. खरं तर राजू वाघमारेजी आज जर जोडले गेले असते तर त्यांच्यापासूनच चर्चेला सुरुवात केली असती. पण आता मी अवधूत वाघ यांच्याकडे जाते. अवधूत वाघजी, तुमच्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते इथपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनी प्रतिक्रिया देण्या इतका, उद्धव ठाकरेंच्या कथित अपमानाबद्दल बोलण्या इतका हा विषय खरंच इतका महत्वाचा का वाटला आज भाजपला? कविताजी, हा जर विषय महत्वाचा नसता तर तुम्ही यावर चर्चा का घेतली? ज्या अर्थी चर्चा घेतली त्या अर्थी तो महत्वाचा होता. तर तुम्हाला वाटलं नसतं हा महत्वाचा नाही तर तुम्ही चर्चा घेतली नसती. तर त्यामुळे चर्चा जर होत असेल तर तो विषय नक्कीच महत्वाचा आहे. कविताजी, मी तुम्हाला थोडंसं इतिहासात घेऊन जातो. काँग्रेसची ही काही पहिली वेळ नाहीये की आपल्या मित्रपक्षांना वेळ आल्यावर त्यांची जागा दाखवायची. 2004 साली ज्यावेळी समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची युती होती त्यावेळी अतिशय कमी बहुमताने मनमोहन सिंग म्हणे काँग्रेस जिंकली होती. त्यावेळी समाजवादी पार्टी बरोबर त्यांनी 2004 ते 2009 पर्यंत राज्य केलं. पण 2009 ला अनपेक्षितपणे काँग्रेसला ज्यावेळी जास्त जागा मिळाल्या त्यावेळी 10 जनपथवर इलेक्शनचे रिझल्ट लागल्या 10 जनपथवर ज्यावेळी सर्व नेते यायला लागले त्यावेळी समाजवादी पार्टीचे अमरसिंग पण मोठ्या उत्साहाने 10 जनपथवर भेटायला गेले. कविताजी, त्यांना 10 जनपथवर आतमध्येही घेतलं नाही. ही काँग्रेसचा हा इतिहास आणि काँग्रेसची ही पद्धती राहिली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीच्या दरबारात गेल्यानंतर त्यांना 5,000 मनसबदारांच्या समोर औरंगजेबाने उभे केलं त्यावेळी आमचा हा हिंदवी राजा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक तिकडून निघून आला. समोर औरंगजेबासारखा माणूस बसला होता आणि त्याला त्यांनी तडफडत आणि शिवाय देत छत्रपती शिवाजी महाराज निवडून आले. ही महाराष्ट्राची भूमिका आहे आणि दिल्ली समोर आम्ही झुकणार नाही, वाकणार नाही म्हणणाऱ्या यांच्या झुकल्या गर्विष्ठ माना मोडले ताठ कणे, झुकल्या गर्विष्ठ माना मोडले ताठ कणे, दिल्ली समोर झुकले नागोबाचे फणे, असंच म्हणावं लागेल. बरं, तुम्ही तर इतकं सगळं सांगितलं, मग तुमच्या पहिल्या प्रश्नाला मला उत्तर द्यावं लागेल. का आम्हाला चर्चा घ्यावी लागली? चर्चा यासाठी घ्यावी लागली की आज सकाळपासून तुम्ही सगळेजण इतके बोलल्यानंतर तो विषय मोठा झाला म्हणून चर्चा घ्यावी लागली ना. तर असो, त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची नाहीये. पण निवडणुकीतले निकाल आणि कुठे अनौपचारिक कार्यक्रमामधली एक खुर्ची याची कशी काय अवधूतजी सांगड घालावी हो? अहो, सकाळी सकाळी 9चा भोंगा वाजतो आणि काही काम नसताना आणि काही मुद्दे नसताना खोट्या आरोपांवर ते बोलतात. खरं म्हणजे कविताजी, तुम्ही यावर चर्चा घेतली पाहिजे होती. ज्यावेळी महाराष्ट्रामधली काँग्रेसची एक खासदार हा ऑपरेशन सिंदूर हा एक तमाशा आहे असं म्हणून लाखो सैनिकांच्या मनोधैर्यावर परिणाम करते, ज्यावेळी या लाखो सैनिकांचा अपमान करते, हुतात्म्यांचा अपमान करते, त्यावर का नाही हो कविताजी एवढ्या मोठ्या महत्वाच्या विषयावर तुम्ही चर्चा घेतली? का नाही तुम्ही आम्हाला त्यावेळी बोलवलं? तर त्यामुळे पुढच्या वेळेस मी चर्चेचा विषय समजून घ्यायला आणि विचारायला तुमच्याचकडे येते अवधूत वाघजी. ताई, मी बोलत असताना प्रत्येक वेळी अँकरने मध्ये घुसलंच पाहिजे असं नाही. जय महाराष्ट्राने कुठच्या गोष्टींवर घ्यायची चर्चा आणि नाहीये तुम्ही ठरवायचा, तो तुमचा स्वेच्छाधिकार आहे. तुम्ही चर्चेला आम्हाला आमंत्रण दिलं तर आम्ही येणार, आम्हाला नाही आमंत्रण दिलं तर आम्ही येणार नाही. हा सगळा तुमचा स्वेच्छाधिकार आहे, त्यामुळे मी त्या भानगडीत पडणार नाही. चल, तुमचे दोनही मुद्दे समजून घेतले. त्यातला तुमचा एक मुद्दा असा आहे की मित्रपक्षांना काँग्रेस कायम अशीच वागणूक देतं आणि दुसरा आहे की निवडणुकीच्या निकालानंतर प्रामुख्यानं काँग्रेस मित्रपक्षांनाही वागणूक देतं. काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आपल्या सोबत. संगीताजी, सांगा, कायम तुम्ही अशी का वागणूक देता तुमच्या मित्रपक्षांना? आरोप आहे तुमच्यावर. ताई, शिंदे गट आणि भाजप हे नेहमी एक खोटा नेरेटिव्ह पसरवण्यासाठी फेमस आहेत. आणि हे दादा जे बोलतायत सिंदूर, ज्या माणसाने आपल्या आयुष्यात सिंदुराची कदर केली नाही त्यांनी सिंदूरचं महत्व आम्हाला नाही सांगायचं समजून. आम्ही महिला समजतो सिंदूरचं काय आणि कोण काय बोलते. तुम्ही जर स्वतःचा सिंदूर सांभाळलेला नाही, तुम्ही काय शिकवता आम्हाला सिंदूरचं महत्व? विषयावर येऊयात आपण. दुसरी गोष्ट, जेव्हा उद्धव ठाकरे एक फॅमिली फंक्शन म्हणून गेले, राहुलजी त्यांना पूर्ण आपलं घर दाखवतायत, त्यांना रिस्पेक्ट करतात, त्यांना जळतंय कुठं, यांना मळमळतंय कुठं माहितीये का? की उद्धव ठाकरे त्यांच्या बरोबर नाही, तोच त्रास त्यांना दुःख हे होतंय की उद्धव ठाकरे आपल्या बरोबर नाहीत. बाकी काही नाही. मी तर शिंदे साहेबांना खरंच नमन करीन की वा, काय प्रेम आहे तुमचं की एवढा अपमान झाला म्हणून तुम्ही आज दिवसभर टीव्हीवर बोलताय. म्हणजे कुठं तरी खुपतंय की आज उद्धव ठाकरे आपल्या बरोबर नाहीयेत
आणि काँग्रेस बरोबर आहेत. आणि काँग्रेसनी कुठेही अपमान केले नाहीये. स्वतः उद्धवजी तिथे बसताना त्यांनी सांगितलं की इथं जवळनं व्यवस्थित दिसणार नाही, आपण मागे जाऊ. आणि ते सगळे मागे गेले, त्यांनी सांगितलं पण ते. त्याच्यानंतरही अपमान झाला म्हणजे एक खोटा नॅरेटिव्ह पसरवायचा, मराठी लोकांना सांगायचा तुमचा अपमान झाला. अरे दोन्ही बाजू ऐका, उगाच खोटा नॅरेटिव्ह पसरवायचा आणि वातावरण दूषित करणं, यांना बाकी कोणते विषय महत्वाचे नाहीयेत. मान अपमानाचं नाटक स्वतःच्या स्वार्थासाठी आहे, उद्धव ठाकरेंसाठी नाही. फक्त शिंदे गट आणि भाजप स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात. ठीक आहे. रुपालीताई माझ्यासोबत आहात का? आय थिंक रुपालीताई नाही अजून थ्रू झाल्यात आणि राजू वाघमारे सुद्धा माझ्यासोबत नाहीयेत. ठीक आहे. अयोध्या पोळ आपल्यासोबत आहे. अयोध्या पोळजी सांगा, आता एवढं सगळं झाल्यानंतर तुमच्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा पुढे येऊन सांगावं लागलं की असा काही अपमान बिपमान आमचा झालेला नाहीये का? म्हणजे ही आवश्यकता का पडली की तुमचे असणारे विरोधक सध्या सत्तेमध्ये आहेत, त्यांच्या वक्तव्यांचा जोर इतका होता की फायनली तुम्हाला समोर यावं लागलं? ताई, श्री संत मोतीराम महाराज, ब्रह्मीभूत श्री संत मोतीराम महाराज यांनी माझ्या गावात, फळा गावामध्ये समाधी घेतलेली आहे. माझ्या अंगणामध्ये त्यांचं मंदिर आहे आणि मी स्वतः वारकरी संप्रदायातून येते. तर आम्ही गर्भात असलं तेव्हापासून आईच्या आम्हाला एक शिकवलेलं आहे किंवा आम्ही जे ऐकलेलं आहे ते म्हणजे पंक्तीला प्रपंच नको. जी गोष्ट, आणि हे एकीकडे हिंदुत्वाचा टेंभा मिरवतात आणि एकीकडे म्हणजे जे पंक्तीच्या गोष्टी आहेत तर त्याच्यावरून आज दिवसभरामध्ये एवढं रान पेटवलंय. म्हणजे ठाकरेंची खुर्ची इतकी महत्वाची आहे की तुम्हाला जे काल राहुलजी गांधी यांनी जे काही प्रश्न उचलले होते, उपस्थित केले होते, त्याच्यावरतून तुम्हाला उत्तर द्यायचं नाहीये. तर तुम्हाला विषयाला काहीतरी डायव्हर्ट करण्यासाठी तुम्हाला ठाकरेंची खुर्ची तुम्हाला एवढी महत्वाची वाटते आहे. आणि तीही कुठली खुर्ची? तर एक सहपरिवार जेवणाला निमंत्रित केल्याच्या नंतरच्या त्या गोष्टी होत्या आणि तिथे एक छोटंसं प्रेझेंटेशन चालू होतं. आणि आत्ता ताई तुम्ही बघत असाल, मी ज्यावेळेस स्क्रीनवरती म्हणजे माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मी ज्यावेळेस मी अशी बघते त्यावेळेस मला असं होते, तर मला सारखं माझ्या मोबाईलच्या कॅमेराकडे मला पाहावं लागते की जेणेकरून मला कम्फर्टेबल होईल. तर मला सांगा, आता ते समोर मोठं स्क्रीन होतं आणि मग एकदम फ्रंटला बसल्याच्या नंतर तर ते अनकम्फर्टेबल किंवा ते डोळ्यांना त्रास होतो. म्हणून उद्धव साहेब आणि जसं आम्हाला म्हणजे सगळ्यांनाच सकाळी संजय राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे की ते पाठीमागे उठून गेले. आपण जेव्हा पिक्चरला जातो तेव्हा आपण पाठीमागेच बसतो का? कारण ते आपल्याला कम्फर्टेबल असतं म्हणून. आता मला पुन्हा इथे यायचं आहे. आता तुम्ही म्हणताय की आम्ही सगळेजण हे करतो आहोत म्हणून. आता ताईंनी खूप छान सांगितलं की मुळात मुख्य पोटदुखी काय आहे की ठाकरे हा महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये एक खूप बहुचर्चित असा विषय आहे, एक खूप संवेदनशील आहे, भावनांचा एक विषय आहे म्हणून. आणि हा विषय किंवा ही व्यक्ती आपल्यासोबत नाहीये म्हणून जो आज भाजपचा किंवा शिंदेचा किंवा इतर लोकांचा जो काही जळफळाट होतो आहे आणि काँग्रेस सोबत ते आहेत म्हणून हे जे काही राजकारण केलेलं आहे याच्यावरून हे आहे. ताई, मला अजून एक आपल्याला गोष्ट आठवण करून द्यायची आहे. काल मी माझ्या सोशल मीडियावरती लिहिलेलं आहे या संदर्भामध्ये. एकनाथ शिंदे या महिन्याभरामध्ये 3 वेळेस दिल्लीला गेले होते. 2 वेळेस यांची मोदीजी आणि शहाजींसोबतची बैठक झाली नव्हती आणि आता काल त्यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये यांच्याच एक माणसाने मला सांगितलं, जे मी ऍज इट इज पोस्ट केलेलं आहे. हे म्हणतात की मोदी साहेबांना आणि शहा साहेबांना की आम्हाला आमच्या नेत्यांना, आमच्या मंत्र्यांना, आमदारांना समसमान स्थान द्या, अन्यथा आम्ही सत्तेतून बाहेर पडू. आमच्या नेत्यांचा, आमच्या आमदारांचा छळ थांबवा आणि आम्ही सत्तेतून बाहेर पडून आम्ही तुम्हाला सपोर्ट देऊ. असं हे त्यांनी म्हणजे एकंदरीत एकनाथ शिंदे यांनी मोदी साहेबांना आणि शहा साहेबांना असं सांगितलेलं आहे. यांच्याच नातेवाईकांच्या, एकनाथ शिंदेच्या नातेवाईकांना ईडीची जी नोटीस आलेली आहे किंवा यांच्या आमदारांना ज्या सगळ्या नोटीस येत आहेत, मग हे कुठेतरी विषय डायव्हर्ट करण्यासाठी आणि यासोबतच राहुलजींनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले होते तर त्याच्यावरती मग तुम्हाला कसं आहे, उत्तर तर द्यायचेच नाहीत, मग विषयाला बगल द्यायची. तर मग ठाकरेंची खुर्ची हा एक विषय सापडला आणि सकाळपासून त्याच्यावरतून बोलणं चालू आहे. बर, रुपालीताई आहात का तुम्ही आता माझ्यासोबत? हो, नमस्कार कविता. नमस्कार, स्वागत आहे आपलं. मगाशी मी ओळख करून देताना आपलं नाव घेतलं पण आपण जोडल्या गेला नव्हतं. काय झालं आजच्या विषयावर? तुमच्या पक्षाकडनं फारशी प्रतिक्रिया आली नाही? नाही, विषय असा आहे की जशी आमची महायुती आहे तशी महाविकास आघाडी आहे. त्यामुळे आम्हाला समाजातील, महाराष्ट्रातील जनतेच्या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याव्यतिरिक्त थोडासा वेळ कमी मिळाला या प्रश्नाकडे लक्ष द्यायला. त्याच्यामुळे कोण कुठं बसलंय आणि कोणाला काय दिसतंय नाही दिसत आहे हा त्यांचा अंतर्गत विषय आहे.
आमचे माननीय पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजितदादा, हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे जिथे जिथे पालकमंत्री आहेत तिथे त्यांचा सकाळपासून पहाटेपासूनचा आढावा आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे कुणी कुठे बसावं आणि कुणाला काय त्रास आहे का नाहीये या अंतर्गत गोष्टीमध्ये आमचा बोलण्याचा काही संबंधच येत नाही. पण तुम्हाला असं वाटलं का? बरं ते ठीक आहे, मला फोटो बघून वाटलं का उद्धव ठाकरे यांचा अपमान झाला वगैरे? तर फोटो बघून नाही, मुळामध्ये एक लक्षात घ्या, प्रत्येक जण प्रत्येक पक्षाच्या राष्ट्रीय म्हणजे अध्यक्ष आहेत. आता त्यांनी कुठं बसायचं का त्यांच्या सहकार्यांनी त्यांना कुठं बसवले हा अंतर्गत विषय मी पुन्हा सांगते. आमच्या अंतर्गत मध्ये त्यांना बोलण्याचा अधिकार नाहीये आणि त्यांच्या अंतर्गत मध्ये आम्ही बोलायला जाण्यात इच्छुक नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. बर, अवधूत वाघजी बघा, आता म्हणजे तुमच्या सोबत असणाऱ्या एका पक्षाला हा काय फार महत्वाचा विषय वाटत नाहीये. एनिवेज ही त्यांची भूमिका म्हणून आपण समजून घेऊ. पण तुमच्यावर 2 प्रश्न उपस्थित केले गेलेत. एक म्हणजे आहे की ठाकरे तुमच्या सोबत नाहीयेत म्हणून तुम्हाला त्रास होतोय, म्हणून तुम्ही हे वाद उकरून काढताय असं काँग्रेसचं म्हणणं आहे, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं पण म्हणणं आहे. खरंच तुम्हाला वाईट वाटतंय का उद्धव ठाकरे तुमच्या सोबत नाहीयेत म्हणून? तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे, कारण आज ठाकरे आमच्या बरोबर नाहीयेत हे अतिशय आम्हाला दुःखद गोष्ट आहे. पण त्या ठाकरेंचं नाव आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वृद्धकाळामुळे स्वर्गवासी झाल्यामुळे आज ते आपल्या कोणाबरोबरही नाहीयेत. त्यामुळे आम्हाला दुःख वाटलं स्वाभाविक आहे. उद्धव ठाकरेंनी ताई त्यांना बोलू देत, संगीता ताई त्यांना बोलू देत. हा अवधूतजी. आई मला बोलू देत, मी तुम्ही बोलत असताना मी बोललो नाही. बोला बोला, सॉरी, बोला बोला. गंमत अशी आहे की आज जे काही झालंय ना त्याला एका वाक्यात बोलायचं झालं तर असंगाशी संघ आणि मृत्यूशी गाठ. आता काँग्रेसच्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या 2 पक्षाच्या मीडिया पॅनलिस्टने जे काही मुद्दे उपस्थित केले त्याच्याला मी उत्तर देतो. पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेसची आणखीन काही पापं सांगतो. महाराष्ट्राहून नेहरू मोठा आहे हे काँग्रेसच्याच नेत्यांनी म्हटलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे वाट चुकलेले नेते आहेत हे डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये काँग्रेसनेच लिहिलंय. महामानव डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना महाराष्ट्रामध्ये 2दा पराभूत करण्याचं काम हे काँग्रेसने केलंय आणि आपल्या हयातीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा पुरस्कार न देण्याचं कामही काँग्रेसने केलंय. त्याच्या आधी इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नेहरूंना आपल्याच घरातल्या लोकांना त्यांनी भारतरत्न दिलेलं आहे. हा आता एक झाला विषय. दुसरा विषय अवधूतजी, आता मला पूर्ण कल्पना आहे अवधूतजी की तुमचं इतिहासाच्या ज्ञानाबद्दल मी शंका अजिबात घेणार नाही. त्यामुळे तुम्ही दिलेली सगळी उदाहरणं जरी बरोबर असली तरी प्रश्न आता तो नाहीये ना. आता प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे तुमच्या सोबत नाहीत म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय का? मी याचं उत्तर दिलं, मगाशीही दिलं, आता परत द्यायची काही गरज नाहीये. नाही, ते मगाशी तुम्ही मी मगाशी ठाकरे म्हटल्यामुळे तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं. आता मी स्पेसिफिक विचारते, उद्धव ठाकरे तुमच्या सोबत नाही त्याचं वाईट वाटतंय का की बरं वाटतंय? अजिबात वाईट वाटत नाहीये, अजिबात वाईट वाटत नाहीये आणि वाईट वाटण्याचा प्रश्न नाहीये. भारतीय जनता पक्ष व्यक्तिनिष्ठ नाहीये, तत्वनिष्ठ आहे. त्यामुळे आमची शिवसेनेबरोबर युती आहे आणि शिवसेना ही एकनाथ शिंदेची, धनुष्यबाण एकनाथ शिंदेचा आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद एकनाथ शिंदेला आहे. त्या शिवसेनेबरोबर आम्ही आहोत. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर देऊ देत. ते स्क्रीनचे डोळे दुपले, हे दिपलं ते दिपलं सोडून द्या. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की नशिबा ह्यांनी असं उदाहरण दिलं नाही की पुढच्या रांगेमध्ये ज्या खुर्च्या होत्या त्याच्यामध्ये ढेकून होते म्हणून उद्धवजी तिकडे बसले नाहीत. पाठी ढेकून नव्हते म्हणून पाठी बसले, हा बोलले नाहीत. याबद्दल धन्यवाद. अवधूतजी, असं 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 काही असतं का? जे बोललेत त्याच्यावर बोलूयात ना आपण, उगाच हायपोथेसिस कशाला? ठीक आहे, संगीता ताई. ताई हे बघा, यांचं जे मी आता बोलणं ऐकलं की जुने पुरावे द्या, भविष्य सांगा, आम्हाला देणं घेणं नाही हो. आज एकनाथ शिंदे का सारखे प्रेस समोर जाऊन बोलतायत की वाकले, त्यांचा अपमान झाला, उद्धव ठाकरेंचा अपमान झाला, देतील ना ते उत्तर. यांना काय एवढं दुःख झालंय शिंदे गटाला? आणि हे जे बोलतात काँग्रेस अशी आहे तसा, हा विषय नाहीच आहे इथे. इथे विषय आहे जेव्हा राहुल गांधी स्वतःचं घर दाखवतात, नवीन घर, अर्धा तास त्यांच्याशी पूर्ण फॅमिलीशी बसून गप्पा मारतात. दॅट इज अ रिस्पेक्ट. तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन जाऊन मोदी साहेबांना बुके देताय, त्या शहाला बुके देताय. हा तुम्ही फक्त सन्मानाचा फोटो दाखवताय का? म्हणून आम्ही समजायचं तुमचा दिल्ली दरबारी झुकला तरी सन्मान आहे. तुम्ही झुकताय दिल्ली दरबारी, उद्धव ठाकरे नव्हे.
उद्धव ठाकरे झुकले नाहीयेत. त्यांचा पूर्ण सगळ्याच्या सगळे मागं जाऊन ते स्क्रीन बघत होते. फक्त तुम्हाला काहीतरी खोटा नेरेटिव्ह पसरवायचा, मराठी माणसाचं दिल कसं दुखवायचं हे शिंदे गटाला खूप चांगलं येतं. आग लगे बस्ती में हम घुमे मस्ती में असे हे शिंदे गटाचे लोक आहेत. बाकी काही बोलता येणार नाही मला. बरं, आता शिवसेनेचे प्रवक्ते माझ्याकडे अजून थ्रू होत नाहीत, काहीतरी मला वाटतं टेक्निकल प्रॉब्लेम आहे, नाहीतर हा प्रश्न घेऊन त्यांच्याचकडे जाता आलं असतं. अयोध्याताई, तुमचं काम संगीताताईंनी बरंच सोपं केलंय. खरं तर त्या माझ्या ज्येष्ठ ताई म्हणून त्या खरंच, आणि यालाच तुम्ही असं कसं काय म्हणू शकता, म्हणजे तुम्ही म्हणजे मी स्पेसिफिकली तुम्हाला नाही म्हणत किंवा तुमच्या चॅनलला नाही म्हणत आहे, हे जे सगळे विरोधक सकाळपासून रान पेटवलं आहे की काँग्रेसनी अपमान केला. अहो इथंच मला माझं अर्ध काम, जसं तुम्ही म्हणाल तसं संगीताताईंनी माझं सोपं केलेलं आहे. हीच आमची जी एकी आहे, हीच आमची जी युती आहे ना, तर हा आमच्या युतीतला गोडू आहे आणि हे आमचा एक फॅमिली बॉन्ड झालेला आहे. मग ह्या फॅमिली बॉन्ड मध्ये खुर्ची येतेच कुठून, हा एक प्रश्न इथं निर्माण होतो आहे. आणि दुसरी गोष्ट, अवधूतजी म्हणाले की असंघाशी संघ, असा एक त्यांनी एक वाक्य वापरलं. आणि दुसरं एक त्यांनी म्हणाले की आमचा भाजप हा पक्ष जो आहे तो तत्वनिष्ठ आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला एकनाथ शिंदे आणि धनुष्यबाण शिवसेना नाव. मला एक म्हणायचं आहे की अवधूतजी, असंघाशी संघ तुम्ही असं जे म्हणाल तर मी तुम्हाला एक आठवण करून देऊ इच्छिते. आणि सुदैवानं त्या आपल्या भावकी लागतात चित्राताई वाघ यांनी संजय राठोड, म्हणजे असंघाची संघ जे म्हणताय, संजय राठोडवरती अनेक आरोप केले आणि आता त्या संजय राठोडच्या मांडीला मांडी लावून आपण सगळे बसत आहात. तर या असंघाच्या संघाबद्दल तर आपण कधी उल्लेख केला नाही, करणारे नाहीत असं मला वाटतंय पुढचे 5 वर्ष तरी. आणि राहिला प्रश्न, जे तुम्ही तत्वनिष्ठच्या गोष्टी करत आहात, ज्या हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेनेची स्थापना केली, जो छोटासा वटवृक्ष, म्हणजे जो छोटासा झाड होतं त्याचा वटवृक्ष झाला, आणि वटवृक्ष झाल्याच्या नंतर तुम्ही भाजपच्या लोकांनी त्या वटवृक्षाच्या फांद्या तोडून तुम्ही घेऊन गेलात. आणि जर तुम्हाला इतकंच वाटत असलं असतं, जसं तुम्ही म्हणालात की हो ठाकरे म्हणजे कोण, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या सोबत नाहीत, त्याचा आम्हाला वाईट वाटत आहे. जर तुम्हाला इतकंच वाईट वाटत असलं तर ठीक आहे, तुम्हाला आमदार पळवायचे होते, तुम्ही आमदार पळून घेऊन जायला हवे होते, त्याच्यात आम्हाला काही नव्हतं. कारण जसं उद्धव साहेब म्हणाले, जे मनाने फुटले त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. तर तुम्ही ते आमदार पळून घेऊन, त्यांनी म्हणजे तुम्ही त्या लोकांना भाजपमध्ये विलीन करायचं होतं. अहो तुम्ही चिन्ह चोरलं, पक्ष चोरलं आणि ते एकनाथ शिंदेना दिलं. अहो हेच एकनाथ शिंदे जे तुम्ही म्हणताय मी दिल्ली दरबारी झुकले म्हणून, महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये एकनाथ शिंदेना अमित शहाच्या समोर जय गुजरात म्हणावं लागतं. एवढी लाचारी, एवढे दिल्ली दरबारी झुकणारे हे तुम्ही. तर ह्या सगळ्या गोष्टी असंघाची संघ वगैरे बोलूच नका. आणि तुमच्याच पक्षाने, तुमच्याच पक्षश्रेष्ठी जे आज पंतप्रधान पदावरती बसलेले आहेत, त्यांनीच अजितदादांवरती जे काही घोटाळ्यांचे आरोप केलेले होते, त्याच अजितदादांना तुम्ही सोबत घेऊन बसलात. काय तुम्ही असंघाशी संघाच्या गोष्टी करता अवधूतजी? मी फार लहान आहे, पण मी केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. उद्धव ठाकरे यांना काँग्रेसनं स्नेहभोजनाच्या वेळी बसायला जी जागा दिली, त्याच्यावरनं शिवसेना, भाजप या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. या चर्चेतही होतीये टीका. अवधूत वाघ यांना काही प्रश्न विचारावे लागतील, कारण अयोध्या पोळ यांनी ब्रेक पूर्वी त्यांच्यावर काही प्रश्न उपस्थित केले होते. अवधूतजी, या प्रश्नांची उत्तरं देणार आहात तुम्ही? 100% तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ आम्ही. येस. मग मगाशी जे अयोध्या पोळ यांनी उपस्थित केलेले प्रश्न होते त्याच्याबद्दल तुमची उत्तर द्या, म्हणजे मग मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारेन. एकदम छोट्या छोट्या गोष्टीमध्ये उत्तर देतो. वटवृक्ष वगैरे बोललेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा आरोप केलाय की भारतीय जनता पक्ष हा शिवसेनेमुळे वाढला. ज्यावेळी तुमचा पक्ष जन्माला पण आला नव्हता ना, त्यावेळी 1957 साली खानदेशातून आमचे उत्तमराव पाटील हे खासदार होते ताई. आणि कोकणामधून तुम्ही कोकण 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 करताय ना, त्यावेळी आशर म्हणून आमचे खासदार 1957 साली खासदार होते. तुमच्या पक्षाचा जन्म पण झाला नव्हता. आता हा मुद्दा बाजूला ठेवूया. तुम्ही ज्यावेळी म्हणालात की एवढ्या लोकांवर आरोप झाले, तुम्ही काय केलं? अहो तुम्ही ज्यांच्या बरोबर 2019ला राज्य केलं, त्या राज्याचे गृहमंत्री यांना आतमध्ये टाकलं. त्या राज्याचे दुसरे एक अल्पसंख्याक मंत्री यांना आतमध्ये टाकलं. राज्य तुमचं होतं, सरकार तुमचं होतं, मुख्यमंत्री तुमचे होते, होम मिनिस्टर तुमचे होते, ईडी तुमची होती, सगळंच तुमचं होतं आणि ऍडमिनिस्ट्रेशन तुमचं असून सुद्धा कमाल आहे. म्हणजे आता ते काय महाराष्ट्राचं प्रकरण होतं का? ते केंद्राचं प्रकरण होतं. ताई मला बोलू त्यांचा अभ्यास दांडगा आहे, अभ्यास दांडगा आहे. ताई तुम्ही अँकरचा रोल करा, मला माझ्या प्रश्नांचं उत्तर देऊ दे. पण फॅक्च्युअल माहिती आली पाहिजे ना अवधूतजी. महाराष्ट्राचं सरकार आणि
ईडीची कारवाई याचा खरंच काही संबंध लावता येणार आहे का? विषय ताई- भरकटू ताई, देऊ मी- नका ना. महाराष्ट्र मला पुरतं मला बोला बोलू ना देत भाऊ. ना. ताई मला अहो, बोलू देत ना. मी एवढंच म्हणते महाराष्ट्र पुरतं बोला. ताई मला बोलू देत ना. हा बोला. ताई ताई मला बोलू देत ना. माझं बोलणं झाल्यानंतर तुम्ही 100 प्रश्न विचारा ना. या 2 मंत्र्यांना ज्यावेळी आतमध्ये टाकण्यात आलं त्यावेळी नैतिकतेच्या आधारावर ज्यांनी त्यांचे राजीनामे दिले नाहीत किंवा घेतले नाहीत त्या मुख्यमंत्र्यांनी इतरांकडे बोट दाखवू नये. कारण ज्यावेळी तुम्ही एक बोट दुसऱ्यांकडे दाखवता त्यावेळी 3 ते 4 बोट तुमच्याकडे वळलेली बरं, असतात आणि ठीक. त्यातलं एक बोट वरळीकडे वळलेलं असतं, एवढं लक्षात ठेवा. बरं, आता नैतिकतेच्याच मुद्द्यावर अवधूतजी जर बोलायचं झालं तर ही चर्चा भलत्याच दिशेला जाईल, त्यामुळे त्या मुद्द्यावर जाऊयात नकोत आपण. मला बोलू द्या. हा ताई येते तुमच्याकडे. फक्त मी तुम्हाला एक थोडंसं थांबवते कारण राजू वाघमारे थ्रू झालेले आहेत, ते मगापासून नव्हते. राजू वाघमारे जी खरं तर आज चर्चा तुमच्या भोवती सेंटर होणार होती, इतका उशीर लावलात तुम्ही यायला? अहो ते जॉईंटच होता येत नव्हतं, बरं. काहीतरी लिस्ट मध्ये प्रॉब्लेम होता. बर ठीक आहे. आता बघा मगापासून बरीच चर्चा झाली, पण आता मला एक सांगा, बाळासाहेब ठाकरेंचे विचार तुमच्या सोबत, शिवसेना पक्ष तुमच्या सोबत, चिन्ह तुमच्या सोबत, शिवसेना पक्ष सत्तेमध्ये आहेत, मग आता उद्धव ठाकरेंना कुठली खुर्ची दिली, त्यांचा मान झाला का, सन्मान झाला का, याची काळजी एवढी शिवसेनेच्या नेत्यांना का लागली आज सकाळपासून? नाही, पहिला मुद्दा असा की यांची काळजी वगैरे लागलेली नाहीये. हा यांच्या कुवतीप्रमाणे काँग्रेसने त्यांना जागा दाखवली. प्रश्न असा आहे की काँग्रेस इथे जे सांगितलं कुवतीवर जातं, जाऊ नये, ठाकरेंच्या कुवतीवर तर अजिबात जाऊ नये राजूभाई. ताई त्यांना बोलू देत, संगीता ताई त्यांना बोलू देत ना. आता एक लक्षात घ्या, काँग्रेसमध्ये मला 30 वर्ष झाली. मी कोर कमिटीत होतो, महाराष्ट्राचा 3 वेळा जनरल सेक्रेटरी होतो, कोर अध्यक्ष होतो महाराष्ट्राचा SC चा. त्याच्यामुळे कोर कमिटीमध्ये मी होतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे लोक जे पसरवत आहेत की अनौपचारिक बैठक होती, मग कोण कुठे बसलं, असं काँग्रेसमध्ये आणि 10 जनपद मध्ये आणि राहुल गांधींकडे काही होत नाही. सगळं ठरवून होतं, कोणी कुठे बसायचं, कोणाला कुठे जागा द्यायची, काय पोझिशन द्यायची, हे सगळं ठरलेलं असतं. त्याच्यामुळे संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे साहेब यांच्या कुवतीप्रमाणे त्यांची जी आताची पोझिशन आहे महाराष्ट्रात, त्या कुवतीप्रमाणे त्यांना शेवटच्या बेंचवर बसवण्यात आलं. आता हे सांगायचा प्रयत्न करतायत, अहो आम्हाला दिसत नव्हतं, आमच्या पाठीचा त्रास आहे. आता ही खोटी सहानुभूती बस झाली. आम्ही नेहमी आमचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे साहेब सांगतात, वाघाचं कातडं पांघरून कोण वाघ होत नाही. तसंच की बायोलॉजिकल आपण असाल ठाकरे, पण जर आपल्याकडे विचार नसतील, आपल्याकडे त्यांची शिवसेनेची तत्व नसतील, शिवसेनेचा विचार घेऊन जाण्याची ताकद नसेल, तर मग तुमची ही परिस्थिती होते आणि म्हणून तुम्हाला शेवटच्या बेंचवर बसवण्यात आलं. बरं. कारण हेच संजय राऊत 10 वेळा बोलतात की या शिवसेनेचा मालक अमित शहा आहे, याचा मालक अमित शहा आहे. मग आता मला यांना विचारायचं आहे, आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे मालक कोण आहेत की जे यांना शेवटच्या बेंचवर बसवतात? परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रात, यांना कोण विचारायचं ठरवलेलं नाही, यांना कोण विचारात घेत नाही. कारण कार्यकर्ते नाही आहेत, नेते नाही आहेत, पक्ष संपण्याच्या आता ICU मध्ये आहे. त्याच्यामुळे हे जे माज दाखवत होते तो माज काँग्रेसनेच उतरवला, हे बरं झालं. आणि त्यांनी त्यांना शेवटचा बेंच दाखवला. आता नाही, पण असं त्याच्यामुळे आहे- असं आहे की चुकीचं बोलणं आहे. नाही, काही नाही. चुकीचं बोलणं आहे. नाही, ठीक काँग्रेसने आहे. माज बीज नाही उतरवलाय, कुणाला माज नाही आलेला, चुकीचं आहे, बरं, चुकीचं ठीक- बोलणं आहे. ठीक आहे, तुमचा झालेला आहे मुद्दा. पण असं आहे की आता हे सांगा ना की जर ही सगळी परिस्थिती असेल, म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष अगदी रसातळाला गेलेला असेल, कुणाचा माज असेल, कुणाचा अहंकार असेल, जे काही तुम्हाला मांडायचं ते तुम्ही मांडलं, पण उद्धव ठाकरेंचा जर पक्ष रसातळाला गेलेला असेल तर मग उद्धव ठाकरेंना कुठली खुर्ची दिली, यावर बोलून शिवसेना नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करते? हे सांगण्याचा प्रयत्न करते का की बघा आम्ही काँग्रेसला सोडून किती योग्य केलं, ते काँग्रेस आमची ही अवस्था करणार होता म्हणून आम्ही काँग्रेसला सोडलं, हे तुम्हाला सांगायचं आहे का? अदरवाईज तुम्हाला का उद्धव ठाकरेंना कुठली खुर्ची दिली याची काळजी वाटणार? उत्तर देतो ना. शिवसेनेला हे सांगायचं आहे की जो खोटा अहंकार उभाटा दाखवण्याचा प्रयत्न करते, जो खोटा एक
या महाराष्ट्रामध्ये आमची ताकद आहे, आम्ही एक होऊ, आम्ही असे होऊ, आम्ही तसे होऊ, हे जे दाखवण्याचा जो परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रकार ओके. चालू आहे, त्या परसेप्शनला या भूमिकेने काँग्रेसच्या यांची जागा दाखवली. ओके, म्हणजे यांची दोन महाराष्ट्रातली ठाकरे कुवत एकत्र येत आहेत, हा मुद्दा याच्या तळाशी आहे का? नाही, दोन्ही ठाकरेंचा मुद्दा एकत्र, मी मागे पण तुमच्या चॅनलवर बोललो, तुमच्या समोर बोललो, हे दोन्ही ठाकरे एकत्र आले काय न आले काय, आमचा पक्ष आमची रेष मोठी करण्याचा प्रयत्न करतोय, आम्ही त्याच्यात पण आता यशस्वी तुम्हीच तर होतोय. म्हणालात ना की आणि दोघं त्याच्यात एकत्र येऊन ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतायत. नाही नाही, दोघे एकत्र आले काय न आले काय आम्हाला फरक पडत नाही, आम्ही आमचा पक्ष वाढवतोय. तुम्ही ते ठीक आहे, पण त्याच्यामुळे तुम्ही आधी आम्ही हेच म्हटलात ना, मी तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही काय, शिवसेना काय सांगण्याचा प्रयत्न करते, की आम्ही काँग्रेसला सोडून योग्य केलं हे सांगण्याचा प्रयत्न करते. कारण तसं जर नसेल तर उद्धव ठाकरे यांना कुठली खुर्ची दिली याच्याशी शिवसेनेला खरं तर काहीच काळजी असण्याचं कारण नाही. काय आहे, यांची पात्रता महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न शिवसेना करते आहे, की जो खोटा अहंकार हे दाखवताय तो खोटा अहंकार किती चुकीचा आहे, यांची खरी परिस्थिती काय आहे हे दाखवण्याचा शिवसेना प्रयत्न करते. अच्छा, म्हणजे एका जेवणाच्या कार्यक्रमाला त्यांना कुठल्या खुर्चीवर बसवलं याच्यावरनं त्या पक्षाची परिस्थिती ठरणार असं तुमचं म्हणणं आहे? अहो असं काय करताय? जर तुम्हाला असं वाटत नसेल तर तुम्ही राजकारणाचे तुम्ही अँकर म्हणून काम करताय. बरं, ठीक आहे. अहो याच्यात प्रत्येक गोष्ट, प्रत्येक नेता कुठे बसतो, कोणाच्या बाजूला बसतो, बरं. कसा त्याचा बॉडी लँग्वेज आहे, याच्यावर राजकारण चालतं. तुम्ही आता एवढे एक्सपिरियन्स अँकर असून तुम्ही जर अशी अजित पवार पण एकत्र येतात. हा, ते ठीक आहे, त्याच्यावर रुपालीताई बोलतील. बरं, ठीक आहे. सांगितलं ना बरं, की तुम्ही एक्सपिरियन्स आहात ताई, तुम्ही जर अशी भाषा वापरली राजकारणाच्या बाबतीत तर कसं होईल? असं आहे, तुम्हाला मला सगळं कळत कळतं. नाही की मला एक्सपिरियन्स म्हणून आणि त्याच्या पुढची वाक्य जोडून तुम्ही माझा नेमका सन्मान करताय की मला प्रश्न विचारताय. एनिवेज, हे बाजूला ठेवूयात. रुपालीताईंचं ठीक आहे ना, आपण रुपालीताईंचं म्हणणं ऐकून घेऊया, नंतर येते पुढच्या प्रश्नांसाठी. कारण अयोध्या पोळ यांनी तुम्ही यायच्या अगोदर एक प्रश्न उपस्थित केला होता, तोही तुम्हाला विचारायचा आहे, पण अगोदर रुपालीताईंना संधी देऊ देत. मगापासून त्या माझ्याकडे संधी मागतात. रुपालीताई, मुळामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत. तिन्ही पक्षाची ध्येय धोरणं ही सगळी स्पष्ट क्लिअर आहेत. आमचा पक्ष शिवशाही फुले आंबेडकर या तत्वावर चालतो. हो, आम्ही महायुतीमध्ये आहेत. अयोध्या पोळताईंनी सांगितलं की 70,000 कोटीचा जो विषय काढला, मला पुन्हा सांगायचंय की त्याला आम्हाला कायदेशीर पद्धतीने निर्दोषता मिळालेली आहे. तुमच्या वादात किंवा तुमचे पक्ष जे काही वेगळे झाले, तुम्हाला एकमेकांना बोलण्यामध्ये तुम्ही माननीय अजितदादांचा विषय कृपया मध्ये आणू नये, माझी विनंती आहे. माननीय उद्धव साहेब ठाकरेंना, माननीय राऊत साहेबांना, माननीय आदित्य साहेबांना कुठे बसवायचं कुठं नाही हा आमचा विषय नाही. तुमच्या महाआघाडीचा जो काही अंतर्गत विषय आहे, तुम्ही कुठे बसवायचा आहे, तुम्ही पारिवारिक आहे, तो तुमचा अधिकार आहे. त्या फोटोमध्ये माननीय शरद पवार साहेब सुद्धा खाली बसलेले एका ह्याच्यामध्ये दिसले आणि काहीतरी सुप्रियाताई पुढे दिसलेले आहेत. त्याच्यामुळे महाविकास आघाडीतील नेते कुठं बसले आणि कुठं नाही, हा काय महाराष्ट्राच्या विकासाचा विजनचा विषय अजिबात आम्हाला वाटत नाही. त्याच्यामुळे आम्ही अयोध्याताई तुमच्या नेत्यांवर कुठला विषय घेतलेला नाही. आमचे अध्यक्ष दिवस रात्र सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून जनतेच्या प्रश्नांवर फिरत असतात, काम करत असतात. त्याच्यामुळे 70,000 कोटीचा विषय तुम्ही न काढलेला बरं, अशी मला आपल्याला मी दादांच्या कार्यक्षमतेवरती मी अविश्वास दाखवतच नाही, कारण दादा काय पद्धतीचे काम करतात याचा अनुभव आम्ही 2.5 वर्ष घेतलेला आहे. दादाच्या कार्यप्रणालीवरती आम्ही काही बोलत नाही. पण जे अवधूत वाघ जे म्हणाले ना, त्यांनी जे तत्वनिष्ठेच्या गोष्टी केल्या होत्या, मी त्यांना प्रश्न केला होता. मी अजितदादांवरती बोलले नव्हते, कारण एकीकडे भर सभेमध्ये मोदीजी म्हणाले होते अजितदादांचं नाव घेऊन, आणि त्याच्यानंतर मग म्हणजे तुम्ही कायदेशीर लढाई लढलात,
पण ती नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये हे मिळालं, परंतु त्याच्या अगोदरच तुम्ही म्हणजे त्यांच्यासोबत पक्षामध्ये गेलेला होता. मी अवधूत वाघांना मी काहीतरी आठवण करून देऊ म्हणजे देत होते आणि हे तत्वाच्या गोष्टी करत आहेत ना. मी फक्त अजितदादांचंच नव्हे तर मी संजय राठोडांचं पण सांगितलेलं होतं, एकनाथ शिंदेचं पण मी सांगितलेलं होतं. ठीक आहे, आता त्याचं रिपिटेशन नको, ते झालं आता रिपिटेशन नको, एक्सप्लेनेशन नको. राजू वाघमारेजी बोला. अजितदादांचा नाही, मला एक प्रश्न आहे, म्हणजे प्रश्न नाही, मला स्टेटमेंट करायची आहे की महायुतीमधले आम्ही पक्ष आहोत, प्रत्येक पक्ष आपापल्या भूमिकेप्रमाणे भूमिका मांडतो. आम्हाला जी भूमिका अगदी स्पष्ट मांडायची होती, ठाकरेंची पोझिशन महाराष्ट्रात काय आहे हे महाराष्ट्राला ठासून सांगण्याची संधी आम्हाला मिळाली, ती आम्ही घेतली आणि ती त्याच्याप्रमाणे आम्ही आमचं पूर्णपणे काम करतोय. आता महायुतीचे सगळेच नेते, देवेंद्र फडणवीस पण तेवढंच काम करतात, ठीक आहे, आदरणीय एकनाथ शिंदे पण तेवढंच काम करतात आणि अजितदादाही करतात. बर, त्याच्यामुळे मला कामाच्या ह्याच्यावरती बाबतीत बोलू द्यायचा ना. राजूजी बरं, म्हणाले एक ना सेकंड, एक की सेकंड. त्यांची पात्रता काय, तुम्ही पात्रतेची विषय करू नका. तुम्हाला तुमची येते- पात्रता टिकून येते अवधूत ठेवण्यासाठी वाघची तुमच्याकडे. तुम्हाला मोदी साहेबांच्या समोर, तुम्हाला शहा साहेबांच्या समोर तुम्हाला जय गुजरात म्हणावं लागतं. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला महिन्यातून 3-3 वेळेस त्यांच्या भेटीला जावं बरं, लागतं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हा मुद्दा तुम्ही मगाशी पण उपस्थित केला होता, देऊ देत त्यांना आता उत्तर. राजू वाघमारेजी द्या उत्तर, का जय गुजरात म्हणावं लागतं? मी उत्तर देऊ का? हा द्या. बघा, राजकारणामध्ये मोठा नेता जेव्हा ज्या लोकांच्या समूहासमोर जातो ते सगळेजण त्या समूहाच्या भाषेत बोलतात, कधी त्यांच्या टोप्या घालतात, कधी त्यांचे फेटे घालतात. हे प्रत्येक राजकीय नेता करतो आणि त्या समूहाला आवडेल अशा घोषणा देतो. त्याच्यामुळे याच्यात काही लाचारी नाही. प्रत्येक पक्षाचा मोठा नेता हे करतच असतो, कारण हे राजकारण आहे. त्याच्यामुळे कोणी लाचारी पहिल्यांदा पाहिलं जय गुजरात भाऊ, आम्ही पहिल्यांदा लाचारी पाहिलं जय कशाला गुजरात. म्हणतात? जय गुजरात लाचारी पहिल्यांदा कशाला पाहिलं म्हणतात? भाऊ. की लाचारी याला म्हणतात की दिल्लीत जाऊन कटोरा घेऊन फिरायचं, आम्हाला बरोबर घ्या, आम्हाला सोडू नका, नाही, नाही. आम्हाला Please, तुमच्या statement बरोबर आहे. ठेवा. चुकीचं वाक्य. ही कटोरा राजू भूमिका वाघमारेजी, मांडायची. राजू वाघमारेजी प्लीज शब्द आपण जपून वापरूयात. कटोरा घेऊन फिरणं वगैरे हे शब्द आपण नको वापरूयात. तुम्ही कुणासाठी वापरताय हे शब्द? बघा ना, मानसिक महाराष्ट्राला स्थिती पुढे यांची घेऊन काय झालेली आहे, जाण्यासाठी यांची मानसिक स्थिती आम्हाला बघा. मदत महाराष्ट्र करा. बनतोय. त्याच्यासाठी आम्ही काय करत जातो. होता? आम्ही कटोरा घेऊन कोणाचा मुजरे करायला जात नाही, कोणाच्या दारात जाऊन उभे राहत नाही, कोणी शेवटच्या रांगेत बसवलं तरी गपचूप तिकडे बसत नाही, कारण आम्ही स्वाभिमानी आहोत तुम्हाला बोलवतच आणि आम्ही नाही. खरे बरं, मराठी आहोत. म्हणजे असं आहे राजू वाघमारेजी, हे बरं आहे की समूहाला खुश करण्यासाठी तुम्ही जय गुजरात म्हटलं तर चालतं, तिथं कसला अपमान होत नाही. पण 4 जण एकत्र बसलेली आहेत, त्याच्यामध्ये कोण कुठल्या खुर्चीवर बसलं यावरून मात्र मोठा गहजब होतं. बरं, जे बसलेत त्यांना वाटत नाहीये की त्यांचा अपमान झालाय, तो तुम्हालाच वाटतं अपमान झाला. ही राजकीय संधी साधताय का तुम्ही? तुला असेल तर त्यांना कसं वाटेल? खोटा अहो, नरेटिव्ह त्यांचा पसरवणे. स्वाभिमानच राहिलेला खोटा नाही. narrative तर त्यांना पसरवणे. कसं वाटेल? यांचं खोटं बोल पण त्यांना यांचं अपमान खोटं बोल पण करायचं राहतं नाही. बोल. त्यांनी यांचं असं एवढं झालं आहे. बोलणं. अहो ठीक आहे. राजूजी, अहो राजूजी, मला सांगा, तुम्हाला महिन्यातून 3-3 तुम्हाला महिन्यातून 3-3 वेळेस तुम्हाला दिल्लीला जावं लागतं. तुम्हाला तुमचं बरं, राजू वाघमारेजी 1 मिनिट आणि अयोध्या पोळजी, कारण कोणी काय बोलते तेच कळत नाहीये. राजू वाघमारेंचं बोलणं झालेलं आहे. अवधूत वाघजी तुमचा मुद्दा मांडा, म्हणजे अयोध्याताई मी तुमच्याकडे येते. अवधूत वाघजी 1 मिनिट थांबा, सगळ्या 1 मिनिट थांबा. अयोध्या पोळजी. हा अवधूत सर. कविताजी, मी 2002 पक्षामध्ये साल किंवा महायुतीमध्ये तुमचं काय असं झालेलं आहे? एकीकडे तुमचे एवढे सगळे अयोध्याजी, लोकांचे सगळे अयोध्याजी मी म्हटलं ना, मी तुम्हाला पुन्हा वेळ देते, पण प्लीज अवधूत वाघ सरांचा मुद्दा मला ऐकून घेऊ देत. मी येते तुमच्याकडे, देते मी तुम्हाला वेळ, प्लीज. गुजरात म्हणावं लागतं, तुम्हाला त्यांच्या पाया अहो, पडावं हे लागतं. दुःख महिन्यातून झालेलं 3-3 आहे, वेळेस तुम्हाला अयोध्याताई. तुमच्या तिकडे जावं लागतं. अयोध्याजी आणि राजू वाघमारेजी प्लीज, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, दोघांनाही विनंती करते की थांबा जरा, बाकीच्या गेस्टना सुद्धा बोलू द्या. असं होणार नाही की फक्त 2च गेस्ट बोलतील, बाकीच्यांना पण बोलायची संधी मिळाली पाहिजे ना. अवधूतजी. कविताजी, 2002 सालापासून मी टीव्हीवर येतोय, चॅनेल्सवर येतोय, वादविवादात भाग घेतोय. मला आज माझ्या समोरचं चित्र बघून अतिशय आणि प्रचंड आनंद झालाय आणि त्याबद्दल कविताजी तुमचं आणि जय महाराष्ट्राचं अभिनंदन. रुपालीताई असोत, अयोध्याताई असोत, संगीताताई असोत किंवा कविताजी तुम्ही असोत, आज या 6 पैकी 4 मला स्त्री शक्ती दिसतात आहेत आणि असं परिस्थिती याच्या आधी मी कधी बघितली नव्हती.
त्यामुळे या सर्व स्त्री शक्तीला माझा सलाम. वादविवाद होतच राहतील, पण या निमित्ताने जय महाराष्ट्राने एक वेगळी जी काही एक भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल पुन्हा एकदा जय महाराष्ट्राचं स्वागत. आणि बाकी चर्चा करायला मी आता राजू वाघमारेंवर सोडतो. बर चला. हा ठीक आहे, अयोध्याची तुमचा मुद्दा मांडा म्हणजे मग मी राजू वाघमारे यांच्याकडे जाते. धन्यवाद अवधूतजी. बाय द वे ते राहिलं सांगायचं. ताई ज्या पद्धतीने आता कठोर भाषा केली, बरं हे फक्त राजूजींचंच नव्हतं, यांच्या पक्षातले प्रत्येक जण, मग शीतल म्हात्रे असतील, ज्योती वाघमारे असतील, काय ह्यांची भाषा, पेंग्विन आणि त्याच्यानंतर गांजा, ते नरेश मस्के, काय पद्धतीची. अहो आपण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय, आपण लोकांच्या समोर बोलतोय. एकीकडे म्हणायचं की सुसंस्कृत महाराष्ट्र, एकीकडे हिंदू धर्म म्हणायचं, आणि अशा पद्धतीची तुमची भाषा. अहो तुम्हाला सुसंस्कृतपणे, हे बघा राजूजी, मी खेड्याची मुलगी आहे, आम्हाला फार फार एकदम खालच्या पद्धतीचं बोलायला येतं, परंतु ते आमचे संस्कार नाहीयेत ना, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र संस्कार आहेत. आपण जेव्हा एखाद्या फोरम मध्ये बोलत असतो, मग आपण मीडियावरती बोलत असतो किंवा चर्चेमध्ये बोलत असतो ना, तर आपण एक भान ठेवलं पाहिजे. मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे, मी तुम्हाला हे झालं ना त्याच्यावर. अयोध्याच्या मुद्द्यावर या चला. बद्दल बोलत होतात ना, ठाकरेंबद्दल बोलण्याची या महाराष्ट्रामध्ये, या देशाबद्दल कोणाची बोलायची पात्रता नाही, ना उंची आहे ना कुवत आहे. आणि जे तुम्ही म्हणताय ना की आम्ही स्वाभिमान स्वाभिमान म्हणून, एकनाथ शिंदेने स्वाभिमान दिल्ली दरबारी नेऊन ठेवलेला आहे. महाराष्ट्र बघतो आहे तुमचा स्वाभिमान किती आहे. तर काही बोलताय. झालं, आता बोलू का? हो बोला, आता बोला बोला. काय आहे की आता ह्या कोण ताई आहेत ते मला माहित नाही, पण या कदाचित कॉलेजमध्ये किंवा शाळेत असतील तेव्हापासून मी प्रवक्ता आहे. त्याच्यामुळे अजूनपर्यंत एकदाही मला तुमच्या मुलीच्या वयाची, म्हणून तर म्हणाले तुमच्या मुलीच्या वयाची. बर ठीक आहे, आता चला बोला बोला वाघमारेजी. आणि वाघमारेजी वैयक्तिक कशाला व्हायचं, मुद्द्याला मुद्द्याने उत्तर देऊयात ना. त्यांच्या वयाचा काय संबंध आहे? अहो ते ज्यावेळी मला बोलत असतील तर मला त्यांना वैयक्तिक सांगावं लागेल ना की तुम्ही काय बोलताय ते. तुम्ही मुद्द्याला उत्तर द्या ना, वयावर वगैरे कशाला येताय तुम्ही? एक लक्षात घ्या, बोला ना प्लीज. एक लक्षात घ्या अँकरजी, मी संविधानिक भाषेत नेहमी बोलतो. आतापर्यंत एकदाही मला शब्द मागे घ्यावा लागला नाही किंवा कोणाची माफी मागावी लागली नाही. कठोरा संविधानिक भाषा आहे का? एक लक्षात घ्या, मला जर कळत बघा आता त्या संगीताताई पण सांगतायत दोघांना मुद्द्यावर बोला म्हणून. अयोध्याताई जरा थांबा ना, आता मांडलात ना मुद्दा, आता बोलू देत ना, त्यांना उत्तर देऊ देत ना. हा बोला वाघमारे. लक्षात घ्या, मी अँकरजींना सांगतो कविताताई, हा काय आहे, तुम्ही ज्यावेळी अवधूत वाघांसारख्यांना बोलवता, रुपालीताई ठोंबरे सारख्यांना बोलवता, मला बोलवता, तर तुम्ही बाकीच्या पक्षांचे प्रवक्ते पण त्याच लेवलचे बोलवा हो. त्यांना कळेल राजकारण काय आहे. राजू वाघमारेजी प्लीज, राजू वाघमारेजी हे बघा, सगळे इथे बोलवलेले प्रवक्ते आहेत ना, हे त्या त्या पक्षाने नेमलेली माणसं आहेत, त्यामुळे त्यांची पात्रता वगैरे निवडण्याची किंवा त्याच्यावर चर्चा करण्याचा ना हा प्लॅटफॉर्म आहे ना हा विषय आहे. आपण आजच्या मुद्द्यावर बोलूया. तुम्हाला आजच्या मुद्द्यावर काही बोलायचंय का? दुसऱ्या भावाने आमची इज्जत हे केली जर आणि कळत तुम्ही आमची नाही. पात्रता हा ठीक आहे ठीक आहे संगीता तिवारीजी. शिंदे गटाचं आहे. कशाला बोलवताय त्यांना? सन्मान आहे शिंदे गटाचा. हे बघा राजू वाघमारेजी, तुम्ही तुमचा मुद्दा मांडा. कुणाला बोलवायचं कुणाला नाही बोलवायचं हा सर्वस्वी जय महाराष्ट्राचा निर्णय असेल, त्यामुळे तो आमचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या मुद्द्यावर जर बोललात तर जास्त बरं होईल. तुम्ही एकीकडे म्हणायचं आम्ही महिला सन्मान करतो, पण आता तुम्हाला महिला सन्मान. राजू वाघमारेजी प्लीज, तुमच्याकडे नसेल मुद्दा तर तसं सांगा, उगाच आपण वेळ घालवूयात नको. तुम्हाला सजेशन करतोय, आणि तुम्हाला मी सजेशन करू शकतो आम्ही. नेतृत्व करण्यासाठी वयाचं ठीक आहे राजू वाघमारेजी, मला तुमचं ठीक आहे, तुमचं सजेशन पोहोचलं. मुद्द्यावर येणार आहात का तुम्ही आता? आम्ही तुम्हाला जबरदस्ती करत नाही, आम्ही सजेशन करतोय. तुम्ही कोणाला बोलवायचा हा तुमचा प्रश्न आहे. याच्यापुढे राजू वाघमारेजी, आता मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारते, तेवढ्याचं फक्त उत्तर द्या, कारण याच्यामध्येच खूप वेळ चाललेला आहे. उद्धव ठाकरे यांना काँग्रेसनं कुठली खुर्ची दिली यावर बोलून शिवसेना फक्त राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करते का? फक्त राजकीय मुद्दा बनवू पाहते का? नसलेल्या मुद्द्याला राजकीय मुद्दा बनवण्याचा प्रयत्न आहे का? पहिली गोष्ट, राजकीय फायदा याच्यामध्ये काही नाही.
ज्यांची परिस्थिती ती आहे ती परिस्थिती महाराष्ट्रासमोर ठोकून सांगण्याची संधी स्वतः ठाकरेंनी दिली. त्या संधीचा फायदा राजकारणात कोण घेणार नाही. त्याच्यामुळे त्या संधीचा फायदा आम्ही घेतोय. ठीक आहे. कारण यांची खरी परिस्थिती, यांची चला, खरी तुम्ही हे मान्य केलं की या संधीचा राजकीय फायदा तुम्ही घेतलात. रुपालीताई, एक लक्षात घ्या, आपण ज्या गोष्टीला डिबेट करायला आलो ना, त्या वाघमारे भाऊ त्याच्यावर आपण बोलूया. एक्झॅक्टली. थँक्यू रुपालीताई. हरकत आहे. आणि त्यातनं हा सगळा अधिकार आपण जय महाराष्ट्राला दिलेला आहे. आपल्याला कोण प्रवक्ता येणार याचा बोलण्याचा खरंच विषय नाही. विरोधकातल्या जरी असल्या तरी अवधूत भाऊनी या सगळ्यांचं कौतुक केलेलं आहे. वाघमारे भाऊ थोडस आपण तारतम्य राखून बोललं पाहिजे असं माझं मत आहे. विरोधक म्हणून हे बोलता कामा नये. हे काय स्वतःला हाय लेवल समजायचं, स्वतःहूनच स्वतः हाय लेवल समजायचं. नाही संगीताताई, आम्ही त्यांच्या मताशी सहमत नाही आहोत. स्वतः वाघमारे आपल्या अवधूत भाऊंनी सुद्धा तो कौतुक केलेलं आहे आणि आम्ही त्यांना बोलले, ते बोलण्याच्या भावनेत बोलले असतील. आणि तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्यात, आम्हाला तुमच्याशी काही म्हणजे आलबेल असण्याचा संबंध येत नाही. तुम्ही तुमची भूमिका मांडा, आम्ही आमची भूमिका मांडतो. खरं तर या चर्चेच्या शेवटाला येताना ना मला इतकंच सांगावं असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये म्हणजे आज सकाळपासून जे नेते ज्या विषयांवर बोलले कदाचित ते दाखवणं हे वाहिन्यांची सुद्धा अपरिहार्यता असावी. आम्हीही सकाळपासून या नेते जे काही बोलले सगळ्या पक्षांचे ते दाखवले. पण सगळ्या पक्षांसह महाराष्ट्रानं आणि आम्ही सगळ्यांनी सुद्धा हा विचार करण्याची गरज आहे की खरंच हा महाराष्ट्राचा मुद्दा आहे का. एका पक्षाच्या खासगी कार्यक्रमामध्ये त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना कुठे बसवलं यावर महाराष्ट्राच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांपासून प्रवक्त्यांपर्यंत खरंच चर्चा करण्याची गरज आहे का. आणि जर ती गरज असेल तर ती राजकीय दृष्टिकोनातनं आहे का, एवढाच प्रश्न आहे. पण हे प्रश्न जर बाजूला ठेवले तर जसं रुपालीताईंनी सांगितलं, महाराष्ट्रासमोर शेकडो प्रश्न पडलेले आहेत ज्याची उत्तरं शोधणं आणि ज्यावर नेत्यांनी बोलणं अत्यंत गरजेचं आहे. चर्चेमध्ये कुणाला बोलवायचं, चर्चेमध्ये कुणाचा सन्मान कसा करायचा यासाठीचे निर्णय घ्यायला जय महाराष्ट्र ही वृत्तवाहिनी समर्थ आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते, या चर्चेमध्ये बोलावलेला प्रत्येक गेस्ट, प्रत्येक पाहुणा हा आमच्यासाठी सारखाच महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये वर खाली असं कुठेही नाही, कुणाला जास्त महत्व कुणाला कमी महत्व असं नाही. अवधूतजींनी इथे जमलेल्या सर्व महिला वर्गाचं कौतुक केलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद करते. आणि शेवटाला पुन्हा हेच सांगते की या चर्चा ही महाराष्ट्राची आजची गरज आहे का, एवढाच प्रश्न प्रत्येकाने किमान आपल्या आपल्या मनात तरी आपल्याला विचारावा. म्हणजे महाराष्ट्राच्या खऱ्या प्रश्नांकडे वळण्याचा मार्ग आपला मोकळा होईल. आपण सगळेजण यामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. यानंतर लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.